खूप वेळचं बोलतोय मीडियाच्या बांधवाशी आणि मीडियाच्या बांधव थेट तुम्हाला तुमच्या घराघरात दाखवते. तुम्ही आता गाफील नका राहू. मराठा समाज अजिबात सगळे सज्ज व्हा. सगळ्यांनी आता बाहेर पडा, कारण ही शेवटचा लढा आहे. आणि जिथं जिथं बोललो तुमच्या एकजुटीमुळं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो संख्येने आलेला मराठा समाजाची एकीमुळे आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. तो विजय तुमचा आहे, तुमच्या एकजुटीचा आहे. पूर्वी म्हणलं जायचं काहीच व्हाय ना, नुसती आंदोलन मोर्चा करू बेजार झालो आपण. आरक्षणच मिळाला तुमच्या एकजुटीमुळं आणि एक हाती काम हे काम करता यायला लागले. त्यामुळे 54 लाख मराठ्यांना न्याय मिळालाय आणि त्या एका नोंदीवरती त्याच्या सगळ्या परिवाराला लाभ मिळतोय. आता जालन्यात एकच उदाहरण असं आहे की एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला. 70 जणांना एका नोंदीवरती. तुम्हाला सांगतो या 54 लाखावरती 2 कोटी लोकांना न्याय मिळणार आहे. म्हणजे तुमचा विजय झालेला आहे. ह्यो आरक्षण तुमच्याच मुळे मिळालेलं आहे. ही समाजाचाच विजय. कोणाला श्रेय जात नाही, आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सगळ्यांना आरक्षण घ्यायचं ओबीसी आरक्षणातून. त्यामुळे सगळे मुंबईकडे चला. सगळेची सगळे. सरकारने क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीमुळे आणि आंदोलनामुळे दाखल केलेली. फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाहीये मराठ्यांनी. ते सुद्धा मराठी घेतलेलं आहे, त्यांनी घेतील सुद्धा. पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का, ते टिकणार आहे का? इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेलं की उडाल. मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा. मग मात्र ते चॅलेंज होणार नाही, ते टिकल सुद्धा. आणि मग आम्हाला शंका आहे नाही, मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे. ते मराठी घेण्यास त्या मराठ्यांना काही हरकत नाही, मराठी घेतील सुद्धा. पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणार आहे आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे. परंतु ते स्पष्टीकरण होत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या लफड्यात पडण्यापेक्षा तो ही क्युरिटी पिटिशनही याच मराठ्यांच्या एकजुटीमुळे दाखल झाली. तेच गोरगरिबांचं श्रेय आहे. ते सुद्धा क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठ्यांचं. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, गोरगरिबांना सगळ्यांनी मिळून गोरगरीब मराठ्यांना ते श्रेय द्यावं. कोणालाही श्रेयाची काय नाही. एकदा मायबाप समाजाला आपण खूप श्रेय घेतलेत, आपण एक कशाचे पण माझ्यासहित एकदा आपल्या मायबाप समाजाला श्रेय तुम्ही एकजूट झालात म्हणून आता मराठ्यांना सांगतो आणि सरकारला विशेष करून की आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत. आमच्या नोंदी सापडल्यात. मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झालं. कायदा पारित करा, मोकळा व्हा ना. कशाला त्या वरच्या आरक्षणात पडताय? परत ते गेलं की आम्हाला पुन्हा पाडे तेच पुन्हा आंदोलन. म्हणून मराठ्यांना सांगतो आपली पक्की मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. त्यावरच आम्ही ठाम आहे. त्यासाठी 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून मुंबईकडे मराठे कूच करायला लागलेत पायी. मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, घरी थांबू नका. मी तुमचा मुलगा म्हणून पुढे झालोय. मला पाठबळाची गरज आहे, तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. मी हटत नाही, तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटणार नाही. धन्यवाद. म्हणून प्रश्न विचारतो, तुम्ही क्युरिटीचा मुद्दा काढताय. एसीबीसी आरक्षण असणार आहे, ते जर आरक्षण स्वीकारलं तर ते फक्त राज्यापुरतं लागू असणार आहे. ओबीसी आरक्षण जर घेतलं तर ते केंद्रात सुद्धा मराठा समाजाला लागू असणार आहे. त्यामुळे मग तुमची या कारणामुळे ठासून भूमिका आहे का की ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे? नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येत दादा. म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही. कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला. आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं जरांगे पाटील 4 दिवसात होणार नाही, 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसात दिला होता. याच्यासाठी ती कायदा पारित करायसाठी वेळ लागत, त्याच्यासाठी आधार लागतो, नोंदी लागते. मग आता 3 महिने दिलेत आपण एक्स्ट्राचे, म्हणजे पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने. आता आधार भरपूर आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. आणि मराठा बांधवांना याला जोडून सांगतो, मराठ्यांच्या पोरांचं आयुष्याचं कल्याण करायचंय. एक काम कमी करा, पण एकदा आयुष्याचं पोराला मिळून देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा आणि मुंबईला चला. आपल्या डोळ्या देखताच आरक्षण घ्यायचंय. आपल्या माग मग खूप आपल्या लेकरांचे हाल होणार आहेत. आपण खूप लोकांना मोठं केलं, खूप राजकीय नेत्यांना मोठं केलं. ते आपल्याला काय सांगतील तेही सांगतो लगेच 1 सेकंदात. आम्ही विकास केला, आम्ही डांबऱ्या टाकल्या, आम्ही कुठं आमकं केलं, आम्ही तुमचं तमकं केलं. हे बघा, त्याच्यातून विकास झाला पण तेच मोठे झाले.
आपले पोरं कोणी मोठे नाही केले, कोणी मोठे नाही केले. आपले पोरं आज रस्त्यानं वन फिरायला लागलेत येडे झाल्यासारखे. आपल्या मुली एका टक्क्यावर हुकल्या तर सुशिक्षित बेकार म्हणून घरी रडत बसायला लागल्या. म्हणून तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना विनंती, लेकरासाठी बाहेर पडा. बस हे कसे आरक्षण देत नाही ना तेच बघतो, त्याची काळजीच करू नका. काल 2 मुली तुमच्याकडे आल्या होत्या, बाहेर मोकळून रडत होत्या, त्या काय त्यांचा प्रॉब्लेम होता आणि कसं त्याच्यावर तोडगा काढला? हा, बरं झालं तुम्ही विचारलं. काल 61 विद्यार्थ्यांचे ते जे धायमुकलून रडत होते त्याचं कारण असं होतं की त्यांची 5-7 वर्षापूर्वी निवड झालेली, फक्त नियुक्ती द्यायची राहिली, आरटीओ मध्ये निवड झालेल्या होत्या त्यांच्या. ते का असे भयानक रडत होत्या की आमचं आयुष्य बर्बाद झालं, आमच्या आईबापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की आमचे पोरं मोठे होतील म्हणून, आणि आम्ही निवड झाली फक्त नियुक्ती द्यायची तरी आम्हाला नाही, आमचं आता वय निघून चाललंय.